लोकसभा निवडणूक 2024 यासाठी माढा लोकसभा मतदारसंघामधून सध्या कोणकोणाची नावे चर्चेत आहेत। नमस्कार, मी राजकुमार गोपने। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। लोकसभा निवडणुकीचा बिगुल काही दिवसांमध्येच वाजणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती माढा लोकसभा मतदारसंघामधून कोण कोण उमेदवार इच्छुक आहेत, कोणाकोणाची नावे चर्चेत आहेत, याबाबतचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। पुढे त्यापूर्वी सर्व श्रोतेवर्गांना विनंती आहे की आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा आणि बेल दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 साली झाली। यानंतर 2009, 2014, 2019 आणि आगामी 2024 लोकसभा निवडणूक होणार आहे। आगामी साधारणपणे 100 दिवसाच्या आतमध्येच या निवडणुकीचा बिगुल वाजणार असताना आता या मतदारसंघामध्ये कोणाकोणाची नावे इच्छुक आहेत, कोणकोणत्या पक्षाकडून, आपण ते व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तत्पूर्वी 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि यावेळी देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवरती सुरुवातीला निवडून गेले। यामुळे खऱ्या अर्थाने माढा लोकसभा मतदारसंघ हा महत्त्वपूर्ण समजला जातो। 2009 साली सुरुवातीला या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली होती। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची युती होती आणि या युतीचे उमेदवार शरद पवार हे होते। तर त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख हे रिंगणात होते आणि त्याबरोबरच तिसरा उमेदवार हा राष्ट्रीय समाज पक्षाचा महादेव जानकर यांच्या रूपाने तिसरा उमेदवार होता। अशी तिरंगी सामना 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघामध्ये झाला होता। यामध्ये शरद पवार यांनी सुमारे 2 ते 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने या मतदारसंघामध्ये विजय मिळवून माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर यामधून पहिल्या निवडून जाण्याचा मान या ठिकाणी मिळवला होता। यानंतर 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधून त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी मिळाली होती। तर विरोधी आघाडीकडून शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती। यामध्ये सुमारे 25,000 मताधिक्याने विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला होता। 2014 नंतर 2019 सालची निवडणूक झाली। यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून फलटण येथील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती। तर त्यांच्या विरोधी आघाडीमधून संजय मामा शिंदे जे करमाळ्याचे आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती। या मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 5,86,314 असं मतदान घेतलं होतं। तर विरोधी संजय मामा शिंदे यांनी 5,05,50 मतदान घेतले होते आणि सुमारे 85,764 अशा मताधिक्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 2019 साली विजयी झाले होते। 2009 साली माढा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघामधून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून गेले। यानंतर जी 2014 ला निवडणूक झाली त्यावेळेस इथला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने बदलला आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे या मतदारसंघामधून निवडून गेले। 2014च्या निवडणुकीनंतर 2019च्या निवडणुकीमध्ये इथून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या ठिकाणी निवडून गेलेले आहेत
आतापर्यंत 2009 नंतर माढा लोकसभा मतदारसंघातल्या 3 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस नवनवीन खासदार या ठिकाणी निवडून गेलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत। त्यामुळे आगामी 2024 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता कोण खासदार होणार याकडे या मतदारसंघातील लोकांचे लक्ष लागले आहे। माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, मानखटाव आणि फलटण कोरेगाव अशा 6 मतदारसंघाचा समावेश आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। यामध्ये माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या मतदारसंघाचा समावेश आहे। तर सातारा जिल्ह्यामधील मानखटाव आणि फलटण कोरेगाव या मतदारसंघाचा समावेश आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 2019च्या मतदार संख्येनुसार सुमारे 19,09,774 एवढं मतदान या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। आगामी काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होणार असताना आता सर्वच इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी जोमाने सुरू केलेली आहे। देश पातळीवरती इंडिया विरुद्ध एनडीए अशी मोर्चेबांधणी सुरू असताना माढा लोकसभा मतदारसंघामध्येही आता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही माढा लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला जनसंपर्क या ठिकाणी वाढवला असून भारतीय जनता पक्षाकडून त्यांचे नाव सध्या चर्चेमध्ये आहे। यानंतर जे माळशिरस तालुक्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मागच्या काही महिन्यांपासून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणही भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेले आहे। या व्यतिरिक्त इंडिया आघाडीमधून आता ही जागा, माढ्याची जागा कोणत्या पक्षाकडे जाते याकडे लक्ष लागले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून सध्या तरी लक्ष्मण हाके जे सांगोला विधानसभा मतदारसंघातून येतात त्यांचं नाव सध्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चर्चेमध्ये आहे। या व्यतिरिक्त ज्यांनी 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघामधून स्वबळावरती निवडणूक लढवली होते आणि तब्बल 99,000 मतदान मिळवलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांनीही माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठीमाग पंढरपूर येथून संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 4 चाकी गाड्यांची एक रॅली काढली होती। अशा या 4 उमेदवारांची सध्या या माढा लोकसभा मतदारसंघामधून इच्छुक म्हणून नावे चर्चेत आहेत। आता देश पातळीवरती इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी यांची जोरदारपणे मोर्चेबांधणी सुरू आहे। नुकताच 5 राज्यातील विधानसभांच्या निवडणुका या ठिकाणी सुरू आहेत। पुढील महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये या 5 राज्यातील खऱ्या अर्थाने मतमोजणी संपन्न होणार आहे आणि त्यानंतरच काही दिवसामध्येच लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखाही जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे। या दृष्टिकोनातून या इच्छुक उमेदवारांनी आता मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क साधून उमेदवारीच्या दृष्टिकोनातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठीही आता इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबरच शिवसेनेमध्ये गटबाजी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाची भाजपबरोबर युती झाली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्येही 2 गट झाले आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गट यांच्या गटाचीही भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली आहे। तर विरोधी आघाडीमध्ये काँग्रेस, त्याचबरोबर राष्ट्रवादीचा शरद पवार गट, त्याचबरोबर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची युती आहे आणि यांच्या या दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून त्यांनीही माढा किंवा परभणी
बारामती किंवा उत्तर प्रदेश अशा 4 जागांवरून निवडणूक लढवण्याचं या ठिकाणी पाठीमागे जाहीर केलेलं आहे। त्यांच्याकडूनही माढा लोकसभा मतदारसंघ लढवण्याचे बोलले जात आहे। यामुळे आता मतदारांमध्ये आता चर्चा होऊ लागली आहे की आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघामधून कोण कोण निवडणूक लढवणार, कोण कोणाच्या विरोधात उभा राहणार, एनडीए आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, त्याचबरोबर इंडिया आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याबरोबरच इतर कोण कोण उमेदवार या मतदारसंघामधून रिंगणात राहणार याकडे या मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण।